नमस्कार, टे9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र। आणि आजची मोठी बातमी, अजित पवार यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समोरच गोंधळ घातला। यावेळी अजित पवारांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। त्याच्याबद्दल मीटिंग झाली। बच्चू कडूंच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। त्या विषयाचा पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांनी पोलिसांना रोखत कार्यकर्त्याला बोलू द्या अशी विनंती केली। त्यानंतर अजित पवारांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। एक मिनिट, तुम्ही आता माझा ऐका, तुम्ही माझा ऐका। एक मिनिट, तुम्ही माझा आता ऐका। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू। त्या समिती तुम्हालाही घेतो आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल। अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे। चला आता। पण प्रहारचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले। तुमचं काय काम आहे? तुम्ही मागे बसा। पुण्यातल्या अजित पवारांच्या कार्यक्रम स्थळाच्या बाहेर सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला। शासनाचे जीआर निघत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुटणार नाही। सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। मुंबईच्या विक्रोळीमधील एकाच पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। श्रेयवादासाठी सर्वपक्षीय लढाई रंगल्याची चर्चा त्यानंतर आता सुरू आहे। श्रेयवादासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने आली। विक्रोळीमध्ये पुलाचं 3 पक्षांकडून उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर श्रेयवादासाठी सर्वपक्षीय लढाई इथे रस्त्यावर पाहायला मिळाली। ठाकरेंच्या सुनील राऊतांकडून सगळ्यात आधी सकाळी हे उद्घाटन करण्यात आलं, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 11 वाजता याचं उद्घाटन झालं, तर भाजपकडून सुद्धा दुपारी 4 वाजता याचं उद्घाटन झालं। मुंबईमध्ये एका पुलाचं 3 पक्षांनी उद्घाटन केलं। हा पूल विक्रोळीमधील लाल बहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडतो। एका पुलाचं उद्घाटन 3 पक्षांनी केल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईची तुफान चर्चा आहे। सर्वात आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी विक्रोळी पुलाच्या उद्घाटनासंदर्भात ट्विट केलं। वाहतूक कोंडी लक्षात घेता पूल सुरू करण्याचे आदेश दिले। अधिकृत समारंभाची वाट न पाहता आजपासून पूल खुला करण्याच्या सूचना दिल्या। शनिवारी दुपारी 4 वाजेपासून पूल खुला झाला। फडणवीसांकडूनच कालच याची माहिती देण्यात आली, मात्र दुपारी 4 वाजेच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनील राऊतांकडून या पुलाचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्यांच्या काळामध्ये सर्व ओपनिंग झाले, नारळ फोडलेले आणि हा श्रेयवादाचा नाहीये। हे बघा ना, पाठपुरावा केलेले 2010, 2012, 2000 मुंबई कमिशनर असतील, स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल, त्यांच्या पाठपुराव्याने हा आज ब्रिज झालेला आहे। हे श्रेय द्यायचं असेल ना फक्त या विभागाचे खासदार सन्माननीय संजय दिना पाटील
आणि या विभागाचे आमदार सुनील भाऊ राऊत या दोघांना श्रेय जाणार आहे. त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं सकाळी 10:30 पुन्हा एकदा पुलाचं उद्घाटन केलं. त्यानंतर भाजपनं दुपारी 4 वाजता या पुलाचं उद्घाटन केलं. जसं पूर्ण तुम्ही देशात बघत आहात की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकासाचं राजकारण करत आहेत, तसंच सेम आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी विकासाचं राजकारण करत आहेत. जर ही लढाई श्रेयाची असती तर याचं उद्घाटन बाकीचे कार्यक्रम समारंभ असं काहीतरी झालं असतं. पण जसं काल आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा उद्घाटन वगैरे वेगळा विषय, पण सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि लोकांच्या गरजा बघताना सध्या काही कार्यक्रम न करता या पुलाची सुरुवात करा आणि लोकांना यांचा लाभ घेऊन द्या. सकाळी पुलावर सर्व पक्षीयांकडनं बॅनरबाजी करण्यात आली. एक पूल 3 पक्षांकडनं उद्घाटन याची मुंबईत श्रेयवादाची तुफान चर्चा सुरू आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्षीयांमध्ये हा श्रेयवाद रंगलेला आहे. बिलकुल नाही. मला वाटतं ज्यांनी काम सुरू केलं होतं त्यांच्या हाती उद्घाटन होणं गरजेचं आहे. तरी देखील श्रेयवादात न जाता मी हेच सांगेन की आपल्याला आठवत असेल अनेक गोष्टी या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर किंवा एशनशीचं सरकार आल्यानंतर असंच पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनासाठी लांबून ठेवलेलं. आपल्याला इकडचं नवीन टर्मिनल आठवत असेल पुण्यातलंच, तसंच अटल सेतू हे जवळपास 3 ते 4 महिने तयार असूनही उद्घाटन केलं नव्हतं कारण प्रधानमंत्री महोदयांची वेळ नव्हती मिळत. कोस्टल रोड तसाच बंद ठेवला होता. अनेक गोष्टी आहेत. तर लोकांसाठी जर काही उद्घाटन करायचं असेल किंवा उघडं करायचं असेल तर आम्हाला तिथे आंदोलन करून लगेच तिथं उद्घाटन करणं भाग पडतं, आमचं काम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. एक्सवर पोस्ट करत फडणवीसांकडनं राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान डे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे. आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करतायत अख्ख्या महाराष्ट्रामधला आजच्या दिवसाला, तो मला वाटतं गिनीज बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल. आणि मनसे अशा जर भेटींमुळे युती होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो. किशोरी ताई असं म्हणतायत की आता मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये. शेवट हे 2 भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातली कामं होत नाहीत आणि त्यामुळे आमदार अस्वस्थ आहेत. सत्तेमध्ये जायला हवं अशी मागणी आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याचं सूत्रांकडून कळतं. मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवार यांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता आहे अशी माहिती आहे. कामं होत नसल्यामुळे सत्तेत असायला हवं अशी मागणी काही आमदारांनी पवारांकडे केल्याची माहिती आहे. पवारांनी मात्र भाजपसोबत युती नाही अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पक्षामधले कार्यकर्ते आणि सर्वच्या सर्व खासदारांनी मात्र शरद पवारांना पाठिंबा दिलाय. निधी मिळत नसल्याच्या राष्ट्रवादी आमदारांच्या तक्रारीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे 20 आमदार जरूर त्यांना खंत आहे की सत्ताधारी पक्षांना 200 कोटी रुपयाची कामं मिळतात, आम्हाला मिळत नाहीत. तरी ते लोकांमध्ये आहेत, लोक त्यांच्याबरोबर आहेत. सुप्रिया सुळे यांनी अजितदादांसोबत युती करण्याच्या प्रश्नावर खोचक उत्तर दिलं. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. जेव्हा होईल तेव्हा कळेल. पाऊस हा ज्यावेळेस वादळ रूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही. काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे. दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा मुहूर्त पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाच माहिती असल्याची प्रतिक्रिया मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सगळ्या म्हणजे ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेत ह्याच्यावर सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. आता त्याचा मुहूर्त कधी असेल ते आता सगळ्या नेतेमंडळांना माहिती आहे.
कारण मुंबईमधील गोवंडी शिवाजीनगर भागामध्ये डंपर चालकानं चौघांना चिरडलेला आहे. त्यातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर संतप्त जमावानं ठिय्या मांडला. यानंतर जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. आरोपी डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. दुपारी 2 वाजता मुंबईच्या गोवंडीमध्ये डंपरनं 4 जणांना उडवलं. शिवाजीनगर भागात डंपरनं चिरडल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील अपघातात 1 जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर संतप्त जमावाकडून रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. उड्डाणपूल असताना सर्व्हिस रोडवरून डंपर का नेतात असा स्थानिकांनी सवाल केला. दुर्घटनेतील सर्व मृत हे मुंबईतील साकीनाका परिसरातले रहिवासी आहेत. शनी शिंगणापूर देवस्थानाने कर्मचाऱ्यांना काढल्यामुळे वाद निर्माण झालाय. शनी शिंगणापूर देवस्थानाने 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मंदिरातील चौथऱ्यावर मुस्लिम कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा हिंदू संघटनांचा समज आहे. मात्र काढलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही गर्भगृहामध्ये नेमलं नव्हतं असं ट्रस्टचं म्हणणं आहे. शनी शिंगणापूर देवस्थाननं कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानं वाद. मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानं वाद झाल्याची माहिती. शनी शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय. 167 पैकी 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मंदिरातील चौथऱ्यावरती मुस्लिम कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा हिंदू संघटनांनी आरोप केला. हिंदू संघटनांच्या आरोपानंतर 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं. मात्र अनियमितता आणि शिस्तभंगामुळे कारवाई केल्याचं ट्रस्टचं स्पष्टीकरण आहे. काढलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही गर्भगृहात नेमलं नव्हतं असंही ट्रस्टचं म्हणणं आहे. हे कर्मचारी शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागात कार्यरत होते असंही या ट्रस्टचं म्हणणं आहे. मंदिर विश्वस्त मंडळामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आलंय असं विखे यांनी म्हटलंय. तर धर्माच्या नावानं कामावरून काढणं चुकीचं आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शनी शिंगणापूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करण्याची मागणी आहे. जे आता वेगवेगळ्या ऍपद्वारे पैसे लुटण्याचं काम झालं भाविकांकडून किंवा आरेमा पद्धतीने तिथं जी काही नोकरी भरती झाली असेल किंवा तेलाचा घोळ झालेला आहे. फक्त शनी महाराजांच्या त्या स्थानाचं जे पावित्र्य आहे ते विश्वस्तांनी पूर्णतः ते त्यांच्यामुळे धोक्यात आलेलं आहे. असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालणार आहे. तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 114 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे.